आणि आता वळूयात राजकीय बातम्यांकडे। मंडळी, मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे स्वबळावर लढण्याची घोषणा करतील का, हा प्रश्न सध्या राजकीय निरीक्षकांना पडलाय। आणि त्याचं कारण राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल। या निवडणुकीत महायुतीनं अगदी स्पष्ट बहुमत मिळवलं, पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अवघ्या 20 जागांवर समाधान मानावं लागलं। त्यापैकी 10 जागा या निव्वळ मुंबईतल्या होत्या। त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आपल्या पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीत काही पराभूत उमेदवारांनी स्वबळावर लढावं अशी मागणी केल्याची बातमी ही सूत्रांनी दिली होती। इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंनी त्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठीची बैठक बोलावली। त्यावेळी काही माजी नगरसेवकांचा सूर हा स्वबळाचाच होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आम्ही काही ज्येष्ठ मुंबईकरांशी बोलून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली। पाहूयात या मुंबईकरांनी नेमकं काय सांगितलंय। शिवसेना नामशेष करायच्या मागे दिल्लीकर आहेत असं आम्हाला वाटते, कारण आम्ही इतके वर्ष इथे राहतो, इथे बघितलेली आहे। आणि याच्यामध्ये राज ठाकरे एकत्र लढण्यापेक्षा या दोन भावांनी एकत्र येऊन ही जर म्युन्सिपालिटीची जर महानगरपालिकेची जर निवडणूक जिंकायची असेल तर आपला एकेपणा मीपणा सर्व सोडून एकत्र आलं पाहिजे, नाहीतर शिवसेनेचे दिवस फार वाईट येतील। त्यांनी स्वतंत्र निवडणुका कराव्या। त्याने कोणाच्या काँग्रेसमध्ये जाऊ नये, कोणाच्या याच्यात जाऊ नये। माझं तरी असं मत आहे, सध्या उद्धव साहेबांची जी स्थिती आहे फार गंभीर आहे। उद्धव साहेबांनी आणि राजने दोन एकत्र जर हे केलं, गठबंधन केलं आणि ह्या दोघांना साईडला ठेवलं, काँग्रेस आणि हे राष्ट्रवादी, आणि दोघांनी जर एकत्र लढवलं तर बहुतेक ह्यांना महापालिकेच्या निवडणुकीमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे। आतापर्यंत काय झालं आहे, ठाकरेंचं नाव आता खाली आलं आहे, त्यामुळे त्यांनी एकदा चान्स घ्यायला पाहिजे। आपण कुठे आहे ते लोकांना दाखवायला पाहिजे। वेगळी लढावी का? वेगळी लढावीत ना, लढायलाच पाहिजे। आतापर्यंत नवीन चालू झालं ते नको आहे, एकदा तुम्ही वेगळी लढून बघा। मला वाटतं स्वतंत्रच लढलं पाहिजे, कारण काय आहे की मशाल ही स्वतंत्र असली त्याला 4-5 जणांनी हाताशी धरण्यापेक्षा एकाने, आणि ती ताकद आहे सेनेमध्ये मुंबईत तरी किमान, कळलं ना। आणि लोकांनाही ती अपेक्षा आहे असं मला वाटतं। महाविकास आघाडी आता इतके वर्ष लढत आले, आता आलेले तर लढायलाच पाहिजे। जर त्यांना महाविकास आघाडी आता नको असेल तर त्यांनी राज आणि त्यांनी दोघांनी मिळून इथे महानगरपालिका लढली तर चांगलं होईल, त्यांना फायदा होईल। जर उद्धव आणि राज एकत्र लढले तर महानगरपालिका मुंबईची त्यांच्या हातात येऊ शकते। महाविकास लढली आणि भाजप यांनी केले तर ते तेवढं शक्यता कमीच आहे, त्यांच्याच हातात जाईल, परत महायुतीच्या हातात जाईल। पुढल्या 2-4 महिन्यामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेची निवडणूक बहुतांशी जाहीर होईल। आणि आज जर आपण विचार केला ते लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल आणि आता आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल हे जर पाहिलं तर आता हा निर्णय घेण्याची अतिशय आवश्यकता आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवावी, असं आम्हाला सर्वांना, मराठी बांधवांना सगळ्यांना असं वाटतं की आता एकला चलोरेला नाला घेऊन आपली शक्ती अजूनही आहे, ती शक्ती दाखवून देण्याची आता गरज आहे। एकटं लढावं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच्या पायावर लढावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।